नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला ऊस मार्गदर्शक श्री सुनील जरकर। काल आपण पार्ट 1 पाहिला आहे। पार्ट 1 कशासाठी की ऊसाला बाळभरणी का करावी व कशासाठी करावी। पार्ट 2 मध्ये आपण ऊसाला बाळभरणी करत असताना खतं कोणती वापरायची ती सांगणार आहोत। तर 9-24-24 एक बॅग आपल्याला घ्यायचा आहे। 9-24-24 एक बॅग घ्यायचा आहे। अमोनियम सल्फेट एक बॅग घ्यायचा आहे। तुम्ही शेतकरी मित्रांनो पाहू शकता, अमोनियम सल्फेट एक बॅग घेतलेला आहे। पॉलिसल्फेट एक बॅग घ्यायचा आहे। परत त्याच्यानंतर सिलिकॉन आपल्याला एक बॅग घ्यायचा आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट एक बॅग घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 10 किलो आपल्याला गंधक घ्यायचा आहे। शेतकरी मित्रांनो ते 10 किलो गंधक आहे। कीटकनाशक एक 4 किलो आपल्याला वापरायचं आहे। शेतकरी मित्रांनो हे कीटकनाशक एक 4 किलो वापरायचं आहे। व आपल्याला शेतकरी मित्रांनो कॅल्शियॉल 25 किलो घ्यायचं आहे। शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे कॅल्शियॉल आहे। 35% ऑक्साईड फॉर्ममध्ये कॅल्शियम येतं। परत झिंक, फेरस, मॅंगनीज, बोरॉन, मोलिब्डेनम, कॉपर, फॉस्फरस वगैरे सर्व काही येतं। तर शेतकरी मित्रांनो आपल्याला बाळभरणीसाठी ही असा हा डोस घ्यायचा आहे। हा बेसो डोस एकत्र सर्व करून पिकाला टाकल्यानंतर मग आपल्याला थोडी थोडी माती अवजाराच्या सहाय्याने लावायची आहे, जेणेकरून आपल्याला ऊसाच्या कोंबांची जाडी, साईज, काळोखी, पानाची साईज ही खूप छान पद्धतीने येते। तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा व आपण यूट्यूबला पण चॅनेल काढलेला आहे त्याला पण लाईक व सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद शेतकरी मित्रांनो।